नमस्ते मित्रांनो. पैसा नेहमी कशाने बनतो? जर पैसा कशाने बनतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पैसा बनतो इन्व्हेस्टमेंटनी, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट पैसा बनतो तो म्हणजे रिटर्ननी, आणि तिसरा तो बनतो टाईमनी. ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की मी जे पैसे टाकतोय त्याच्या अगेन्स्ट मिळणारे पैसे. रिटर्न म्हणजे काय, मला किती टक्के मिळणार ते. आणि तिसरी गोष्ट जी आहे ते टाईम, म्हणजे मी किती कालावधीसाठी ते पैसे ठेवतोय ते. आता ह्यातली गंमत लक्षात घ्या की यातल्या ज्या 2 गोष्टी आहेत त्या आपल्या हातात आहेत. एक म्हणजे किती पैसे मी गुंतवतोय ते, आणि दुसरी जी गोष्ट आहे ती आहे किती टायमासाठी मी ते गुंतवतोय. या 2 गोष्टीच फक्त हातात आहेत. जो रिटर्न मिळणार आहे तो रिटर्न आपल्या हातात नाही आहे. रिटर्न दुसरा देणार आहे, त्यामुळे तो आपल्या हातात नाही. पण गंमत बघा की प्रत्येकजण ज्यावेळी गुंतवणूक करतो त्यावेळी तो रिटर्नलाच चेस करतो, रिटर्नकडे त्याचं लक्ष असतं. ॲक्च्युअल त्याचं लक्ष असलं पाहिजे किती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी त्याच्या हातात आहे, आणि दुसरी गोष्ट त्याचा टाईम हॉरिझॉन किती त्याच्या हातात आहे. आणि जर तुम्ही या 2 गोष्टींकडे लक्ष दिलं आणि लॉंग टर्मसाठी थांबला तर रिटर्न हाही तुमच्या हातात येऊ शकतो. कारण इक्विटीमध्ये जेवढा जास्त कालावधी तुम्ही थांबचाल तेवढा तुम्हाला कंपाऊंडचा बेनिफिट मिळेल आणि रिटर्न जास्त मिळेल. त्यामुळं तुम्ही हे नीट लक्षात घ्या की तुम्हाला जर रिटर्न कमवायचा असेल चांगला आणि पैसा चांगला कमवायचा असेल तर 3ही गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी फक्त 2 गोष्टींकडे लक्ष द्या जे तुमच्या हातात आहे. पहिलं टाईम आणि दुसरं इन्व्हेस्टमेंट अमाऊंट. रिटर्नकडे लक्ष देऊ नका, रिटर्न हा ॲटोमॅटिक येईल. थँक्यू.